नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करणार आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे ऑल आईज ऑन राफा असं एक ट्रेंडिंगमध्ये सध्या सुरू आहे. तर याचा अर्थ काय आहे? हे विधान जे आहे ते चर्चेमुळे काय आहे? राफा काय आहे? या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला माहिती आहे की खूप दिवसांपासून काय आहे? इस्राईल आणि पॅलेस्टिनमध्ये काय की युद्ध सुरू आहे. सध्या जर बघितलं तर इस्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये युद्ध सुरू आहे आणि इस्राईलचे प्राईम मिनिस्टर असं सांगितलं की हमास जे आहे, हमास टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, त्याला आम्ही पूर्णपणे संपवणार आहोत. तर असं करत-करत काय केलं की त्यांनी ते युद्ध त्यांचं खूप दिवसांपासूनचं सुरू आहे. खूप वर्षापासून असं ॲक्चुअली म्हणता येईल तुम्हाला. तर हे आर्टिकल आहेत सध्या तरी बघायला गेलं तर. बघा इथं व्हाय ऑल आयज ऑन राफा इज ट्रेंडिंग ॲज इस्रायल रॅम्प अप ऑफेन्सिव्ह ऑन गाझा सिटी. ओके. तर गाझा सिटीवरती त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी आक्रमण केलेलं आहे त्याच्या संदर्भात आहे. आता त्याच्यानंतर बघा हे अल जझीराची हे आर्टिकल आहे. व्हॉट इज ऑल आयज ऑन राफा डिकोडिंग द व्हायरल सोशल मीडिया ट्रेंड ऑन इस्रायल वॉर. त्याच्यानंतरनं इथं आता तुम्हाला मी एक्झॅक्टली माहिती आहे. आता राफा ही एक सिटी आहे. तर राफामध्ये काय आहे की मेडिकल कॅम्प्स होते खूप सारे. ज्याच्यामध्ये काय होते की इथं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने ऑलरेडी सांगितलं होतं त्यांना की राफामध्ये अटॅक करू नका. कारण सिव्हिलियन तिथे होते, तर राफामध्ये अटॅक करू नका असं इस्रायलला सांगण्यात आलं होतं. पण आता संडेला काय झालं होतं, की हे सगळं असूनही काय करण्यात आलं होतं, की इस्रायलने राफामध्ये काय केलं होतं, की अटॅक केलेला आहे. एक एअर स्ट्राईक केली होती आणि त्याच्यामध्ये काय केलं होतं बघा, जे वेस्टर्न राफा आहे, त्याच्यामध्ये काय केलं होतं, की टोटल 45 लोकांची हे झालेले आहेत, मरण पावलेले आहेत त्याच्यामुळे. आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने ऑलरेडी यांना सांगितलेलं आहे आणि खूप साऱ्या युनायटेड नेशनच्या ऑर्गनायझेशनने पण सांगितलेलं आहे, की हा जो आहे तो जो वॉर झोन आहे, तो वॉर झोन नाही, सिव्हिलियन झोन आहे, तर तिथे अटॅक करू नका. मग स्टिल काय करण्यात आलं होतं, की अटॅक करण्यात आलेला आहे. तर याचा हे एक म्हणून हे एक ऑल आयज ऑन रफा हे काय केलं, की ट्रेंडिंगमध्ये आहे एक मोहीम आहे सुरू केलेली, की ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, की जे सिव्हिलियन आहेत तिथे तिथे तरी एअर स्ट्राईक वगैरे असतं ते करू नका. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, की त्याच्यानंतरनं जे प्राईम मिनिस्टर आहेत इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू त्यांनीही सांगितलेलं, की हे आमच्याकडून चूक झालेली आहे. ॲक्सिडेंटली ॲक्चुअली हा एअर स्ट्राईक जे आहे ती झालेली आहे, असं त्यांचं विधान आहे. त्यांनी त्याच्यावरती जस्टिफिकेशन दिलं, हे आमच्याकडून चुकलेलं आहे. तर ही माहिती होती राफावरची. तर आशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.